झालेल्या स्पर्धा आणि त्याच्यामध्ये मात्र तुषार पाटीलची आज नक्कीच आपल्याला अनुपस्थिती जाणवते। लाईनमन आणि स्कोरर आपली भूमिका आता आणखी जबाबदारी वाढलेली आहे। रात्रभर आपण अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं, पण आता आपल्याला मात्र एक थोडंसं डॅशिंग राहावं लागेल नेहमीपेक्षा। या ठिकाणी नागेश्वरराव जयमान कातळपडा, चला आपणही यायचे, कारण एक सेकंद सामना सुरू झालाय। आणि पहिली रेडवर जातोय नांदेडपाडा संघाकडून स्टार रायडर आपण बघतोय आदेश पाटील, 1 नंबर जर्सी परिधान केलेला दत्ता पाटील। आपण कुठे असाल तर व्यासपीठावर यायचे। दत्ता पाटील एक खोलवर चढाई करतोय आणि पहिल्याच रेड मध्ये या ठिकाणी अटॅक केला जातोय आदेशवर, चक्रमध्ये सापडतोय आदेश आणि निराशून कोर्टच्या बाहेर। एक चांगली सुरुवात म्हणता येईल, अटॅकिंग गेम केला जातो या ठिकाणी खंडाळे या संघाकडून। त्यांना माहित आहे दिग्गज नामवंत संघासमोर आपण या ठिकाणी सेमीफायनल मध्ये भिडतोय। नक्कीच आपण जरी बक्षीस पात्र असलो तरी जर का या मजबूत संघाला जर का आपण पराभूत केलं तर नक्कीच प्रथम क्रमांकाचे दावेदार आपण गणले जाऊ। ही एक वेगळी विचारसरणी विचारात घेऊन या ठिकाणी वेगळ्या रणनीतीने खंडाळे उतरलेला आहे तो नांदेडपाड्याच्या विरोधात। रितेश, हाच रितेश ज्याने क्वार्टर फायनल मध्ये खऱ्या अर्थाने सौरभ सर विजय आणली। अगदी अक्षरशः मी म्हणेन की तोंडातला घास मगाशी रितेशने काढलेला आहे। मोक्याच्या क्षणी खऱ्या अर्थानं त्याने आपल्या रेड वरती पॉइंट मिळवले आणि आपल्या संघाला इथे मात्र नक्कीच विजय मिळवून दिला। चांगली लढत इथे मैदानावरती आपण नक्कीच पाहणार आहोत। श्री गणेश खंडाळे विरुद्ध नांदेड नांदेडपाडा या दोन संघांमध्ये आणि जबरदस्त विजय केला जातो या ठिकाणी रितेशच्या माध्यमातून। रायडर गेम बंद होतोय, कोर्टच्या बाहेर निराश होतोय आणि नैराश्याचं वातावरण खंडाळेच्या पॅटर्नमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आजच्या रात्रभर आपण रितेशचा खेळ पाहिला तर नेहमीपेक्षा नक्कीच एक आक्रमक खेळ। एक जबरदस्त अँकल आपल्याला पाहायला मिळाला रितेशच्या माध्यमातून। तेवढी साथ त्याला त्याच्या सहकार्यांची लागली आणि चांगला रायडर खंडाळे संघाचा कोर्टच्या बाहेर। या ठिकाणी नक्कीच थोडंसं दुर्लक्ष होतं रितेशचं, ज्याचा फायदा उठवला खंडाळ्याच्या या सगळ्या खेळाडूंनी आणि रितेश सुद्धा कोर्टच्या बाहेर। जशास तसे टीट फॉर डॅट। तुम्ही जर आमच्या रायडरला पकडू शकता तर आम्ही तुमच्या रायडरला पकडू शकतो, कारण आम्ही अनुभवी खेळाडू आमच्याकडे आहेत। अनेक स्पर्धांचा अनुभव आमच्याकडे सुद्धा आहे। हे छाती ठोकपणे सांगणारा हा खंडाळे संघ आज सेमीफायनल मध्ये भिडतोय एक दिग्गज नांदेडपाडा संघासमोर। चला दुसरा सामना पंचांना विनंती सुरुवात करायचं त्वरित। नागेश्वर आवास वर्सेस हनुमान कातळपडा। 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा खंडाळे संघाचा खेळाडू, पण नक्कीच त्याच्या रेड मध्ये चपळता आहे आणि तितकीच आक्रमकता सुद्धा आहे। मैदान क्रमांक 2 वरती सुद्धा सामना सुरू होत आहे। जे हनुमान कातळपडा विरुद्ध नागेश्वर आवाज। आज मात्र हडवडीकर अलिबाग तालुक्यातील आपल्या विभागातील ताकदवर संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेत। नागेश्वर आवाज हा सुद्धा शर्यतीमध्ये असतो आणि खंडाळे आणि आपण नांदेडपाडा हे तर संघ असतातच, त्यामध्ये मात्र चौथा संघ आपण पाहतोय तो म्हणजे जय हनुमान। सौरभ धोकोडे या ठिकाणी जी स्पर्धा झाली होती 20 जानेवारीला, ज्याच्यामध्ये हाच श्री गणेश खंडाळे जो आता नांदेडपाड्याच्या विरोधात लढतोय तो
प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि त्याच्यातीलच सुयश पाटील हा मालिका 20 ठरला होता. आज या सुयश पाटीलला एक आक्रमक तशाच पद्धतीचा ज्या पद्धतीने 20 जानेवारी नकोड्याला खेळ केला होता तो खेळ करावा लागेल. या ठिकाणी आपण बघतोय की एक गुणाने हळूहळू नांदपाडा संघ पुढे सरकत आहे. एक गुण सुद्धा महत्वाचा असणार आहे कारण सेमीफायनलचा अतिशय महत्वाचा सामना आज या ठिकाणी रंगतोय. दुसरीकडे दुसरा सेमीफायनलचा सामना सुद्धा चालू झालाय आणि हे दोन सामने झाल्यानंतर या स्पर्धेतील अंतिम अर्थात फायनल मॅच ही सुद्धा एक रोमांचक पाहायला मिळेल अशी एक आशा व्यक्त करतो. दोन्ही जे सामने चालू आहे सुपर 8 साठी 500 रुपये उपसरपंच निखिल कवळे यांच्याकडून कोणीही खेळाडूने दोन्ही मैदानावर कोणीही खेळाडूने जर सुपर 8 मारली उपसरपंच निखिल कवळे यांच्याकडून. जसं अरवडीकर क्रिकेटमध्ये लागोपाठ 3 षटकार मारल्यावर असे पारितोषिक असतं, परंतु कबड्डी हा आपण पाहतोय झटपट खेळ आहे, अगदी मर्दानी खेळ आहे, वेगळ्या बुद्धीने वेगळ्या कौशल्याने खेळणारा हा खेळ आहे. कारण खूप कमी कालावधीमध्ये आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. आपली निर्णय क्षमता अगदी तत्पर राहावी लागते. चपळता, आपलं चातुर्य, आपल्याकडे असलेली मेहनत, आपल्याकडे असलेली ताकद सर्व काही या मैदानावरती 10-20 मिनिटांमध्ये ती झोपून द्यावी लागते. कारण कबड्डी खेळणं हे नक्कीच बोलणं खूप सोपं आहे, परंतु खेळणं मात्र खूप कठीण आहे. हरवडी सर आपण इथे नक्कीच बोलतोय, परंतु मैदानावरती खेळणं खऱ्या अर्थानं खूप कठीण काम आहे. नक्कीच सौरभ सर युद्ध खेळणारे कपडे सांभाळणं अशी ती परिस्थिती असते आणि म्हणून दर्शक माणसं त्यांनी काय बोलत असतात, तुम लढो हम कपडे सांभाळते. एक अशा पद्धतीचं अनेक वेळेला आपण बघतो. कारण मर्दानी खेळ आहे कबड्डी म्हटलं की तो मर्दानी खेळ आहे, मातीतला खेळ आहे, मातीतला रणसंग्राम आहे. त्या ठिकाणी तुमच्याकडे चपळता पाहिजे, निर्णय क्षमता पाहिजे, ताकद पाहिजे, युक्ती पाहिजे, शक्ती पाहिजे, एकाग्रता पाहिजे, चाणक्यपणा पाहिजे, नजर राखू दुर्घटना घटू असं म्हटलं जातं. त्या पद्धतीने कबड्डीमध्ये तुम्ही सर्व गुण संपन्न असायला पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे व्यायाम पाहिजे. आला आणि कबड्डीला उतरला असं नाही होत. कोणतं एवढा बाहेर गेलेला आहे ते जाऊ दे जाऊ दे. रितेश पुन्हा एकदा रेड वरती 3 मध्ये सुपर टॅकल करण्याची एक नावी संधी. रितेश यांनी एक जबरदस्त एक पॉइंट मिळवला. आज मात्र दिवसभर आज पूर्ण रात्रभर आपण पाहतोय रितेश येथे मात्र चमकणारी भूमिका नांदेपाडा संघासाठी करत असताना जर्सी नंबर 22 येथे मात्र जर्सी नंबर 3 आउट.
सर्व या ठिकाणी बघतो आपण सुपर टॅकल ऑन आहे 3 विरुद्ध 1 अशी ही लढत रितेशची रेड आहे. तसेच सुंदर सुंदर अशा आपण ट्रॉफ्या पाहतो. कबड्डीमध्ये आपण पाहतोय पूर्वीच्या ट्रॉफ्या सुद्धा छोट्या असायच्या, आता ट्रॉफी सुद्धा मोठ्या झालेल्या. पूर्वी ढाली असायच्या कुस्ती आणि कबड्डीमध्ये जास्तीत जास्त ढाली असायच्या. आता मात्र आपण पाहतोय जमान्यानुसार इथे सुद्धा बदल घडतोय. वैकुंठवासी प्रशांत बुवा तुकाराम लडगे यांच्या स्मरणार्थ श्री तुकाराम लडगे यांच्याकडून या सर्व ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. सन्मान चिन्ह असतील किंवा इतर काही वैयक्तिक पारितोषिकांची चर्चा असतील ती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. कलशपती धनाजी लक्ष्मण कोळी यांच्या स्मरणार्थ कुमार वेद समीर कोळी यांच्याकडून सर्वोत्कृष्ट कलासोटी स्मार्ट वॉच, श्री गजानन गौरा लाकडे यांच्याकडून उत्कृष्ट चढाईसाठी एक स्मार्ट वॉच असणार आहे. कलशपती गजानन शंकर कवळे यांच्या स्मरणार्थ उपसरपंच निखिल गजानन कवळे यांच्याकडून उत्कृष्ट पकडसाठी स्मार्ट वॉच असणार आहे. श्री अरुण रामचंद्र कवळे यांच्याकडून पब्लिक हिरो याच्यासाठी एक स्मार्ट वॉच असणार आहे. श्री प्रतीश कळी नितांची स्पोर्ट्सवेअर यांच्याकडून सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, पब्लिक हिरो यासाठी टी शर्ट असणार आहेत. तर श्री मयूर प्रभाकर मात्रे यांच्याकडून अंतिम विजेत्या संघात जिमसाठी 12 कुपन असणार आहेत आणि फायनल मार्क आदर्श गार्डमेंट आणि आदर्श स्पोर्ट्सवेअर यांच्याकडून लेफ्ट कॉर्नर, राईट कॉर्नर आणि मध्यरक्षक यासाठी टी शर्ट देण्यात आलेले आहेत. त्यांचा सुद्धा इथे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. स्पर्धेसाठी लागणारे सर्व श्रीफळ, नारळ श्री राहुल दत्तात्रय शेळके यांच्याकडून दिले. तर श्री सुनील विष्णू म्हात्रे यांच्याकडून प्रथमोपचाराची सुविधा केली आहे. तर श्री रोशन मनोहर कोळी यांच्याकडून पाईपलाईनची दुरुस्ती केली आहे. श्री गोविंद नामदेव हामणे यांच्याकडून लाईट तसेच स्पीकरची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. सर्वांचे मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. ज्याने आर्थिक स्वरूपात सहाय्य दिले सर्वांचे मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच हे मैदान बनवण्यासाठी पाण्याची आवश्यकता होती. ते पाणी पुरवण्याचं काम सुरेश जैतू यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. तसेच हेमंत दगडे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. मैदानावरती काय घडतंय, नांदेडवाडा संघ इथे मात्र दुःस्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कबड्डीमध्ये पूर्ण खेळ होईपर्यंत येऊन चालत नसतं. तुम्हाला एक मैदानावरती चांगला खेळ जरूर दाखवावा लागतो. रितेश मात्र आज चमकवणारी भूमिका जरूर पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आकाशामध्ये तारा चमकतो त्याच पद्धतीने आजच्या दिवसामध्ये या भाऊसाहेब राऊत पटांगणावरती रितेश मात्र चमकणारी खेळी पाहायला मिळते. धन्यवाद सगळ्या दानशूर व्यक्तींना, कारण ही फार मोठी भव्यदिव्य अशी स्पर्धा आहे. या स्पर्धेकरता आर्थिक मदत गरजेची असते, तुमची शारीरिक मदत गरजेची असते, तुमची बौद्धिक मदत सुद्धा गरजेची असते. या तिन्ही पद्धतीची मदत या आयोजकांना मिळालेली आहे, त्याबद्दल त्या दानशूरांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी नक्कीच पाहतोय आपण ग्राउंड नंबर 2 वर सुद्धा कातळपाडा आणि आवाज या दोन संघांमध्ये चालू असणारा सेमीफायनल सामना सुद्धा नक्कीच अजूनही रोमांचक स्थितीमध्ये 4-8 Let's go.
आपण बघतो ग्राउंड नंबर 2 वर पहिल्या हाफ नंतर 4-11 म्हणजे तब्बल 7 गुणांची आघाडी या ठिकाणी. कातळपाडा येथे मात्र जबरदस्त खेळ मैदानावरती दाखवतोय. त्यांचे डिफेंडर अगदी सुरेख कामगिरी करत आहेत. रितेश ज्याने आज रात्रभर एक जबरदस्त असा अष्टपैलू खेळ केलाय. मग तुमचा अँकल होल असेल, तुमचा रेड असेल, तुमची गुन्हा तक्ता हलका ठेवणं असेल, सर्व बाजूनी सर्व भूमिका खऱ्या अर्थाने आज रितेश आजच्या रात्रीमध्ये निभावताना दिसतोय. त्यामुळे एक वेगळी जमेची बाजू नांदेडपाडा संघासाठी. आणि मधला या ठिकाणी सवळला मारतोय, मधला गडी मारला जातोय. मधला गडी मारणं एक वेगळं कसं वेगळं कौशल्य लागतं. सातत्याने रेडवर आपण बघतोय रितेश. बऱ्याच वेळेला नांदेडपाड्यामध्ये आम्ही बघतो की जेव्हा तुषार पाटील नसतो तेव्हा रितेश आणि आदेशकडे जास्त जबाबदारी येते. या ठिकाणी मात्र रितेशला नक्कीच निराश होऊन कोर्टच्या बाहेर बसावं लागेल. खेळामध्ये चढ उतार असतात. कधी आपण बाजी मारतो तर कधी समोरचा बाजी मारतो. आदेश कडून या ठिकाणी चूक होतोय आणि आदेश या ठिकाणी कोर्टच्या बाहेर जातोय. नक्कीच खंडाळे संघाला आता थोडीशी संधी आहे या ठिकाणी. शेवटची 5 मिनिटं डिक्लेअर आणि 14-9 5 गुणांची आघाडी. नक्कीच अजूनही सामन्यामध्ये रंगत आहे. खंडाळे संघाला सुद्धा संधी आहे. मैदान क्रमांक 2 वरती जे हनुमान कातळपाडा संघाकडे 5 गुणांची आघाडी आहे आणि आघाडीचे येथे मात्र मैदान क्रमांक 2 वरती वाढली आहे. त्यानंतर थोडासा दुखापत झाली होती. एकदा पायाला मार लागला होता, दोनदा हाताला मार लागला होता. मात्र म्हणतात ना की कबड्डीचा नाद काही सुटणार नाही. पुन्हा एकदा यावर्षी त्याच जोमाने अक्षय कवळे नागेश्वर आवाज ह्या तुझ्या संघातून खेळताना. आपण डॉक्टर रेडवर एक शांत साईने सुरुवातीला रेड करत असतो. शेवटची 4 मिनिटे अंपायर डिक्लेअर. एक कॅच करायचे फक्त. फरक नाही दोघांच्या गुणांच्या टक्क्यामध्ये. नक्की संधी आहे अजून या ठिकाणी. सुपर टॅकल ऑन आहे. 3 विरुद्ध 1 अशी रेड आहे या ठिकाणी. 3 विरुद्ध 1 अशी रेड. रणनीतीमध्ये हळवडीसर येथे मात्र ते 100% यशस्वी होत आहे. खेळ म्हटला की रणनीती ही खूप महत्वाची असते. कारण तुमची जर रणनीती नसेल नक्कीच पडावाच्या खेळामध्ये लुटू शकतात. परंतु येथे मात्र आपण पाहतो कोणत्या खेळाला पॉईंट घ्यायचे, कोणत्या खेळाडूला इथे बाहेर ठेवायचं.
डेबी मात्र कमाई करतोय. थोडासा इथे विजय असताना सुद्धा आपण पाहतोय आपल्या संघाचा डेबी मात्र सुंदर योगदान देत आहे. लावली आणि भोगली. पुढे धरा. 10-11 आता मात्र 9 गुणांची आघाडी. एक वेळ अशी होती की नांदाईपाडा लोणच्या उंबरट्यावर जाऊन उभा होता. 19-11 उंबरट्यावर जाऊन उभा होता. आणि मात्र खंडाळे संघ नक्कीच कमबॅक करेल. बॅकफुटवर थोडासा आणि नांदाईपाड्याला, कारण 3 शेवटचे सेफ झोन मध्ये खेळाडू असताना अंकितने केलेली पकड नक्कीच बरंच काही सांगून जाते. आणि आता विरुद्ध स्थिती निर्माण झाली. खंडाळेमध्ये आता 3 खेळाडू सेफ झोन मध्ये. या ठिकाणी पकडीवर पकडी आता होत आहे. नांदाईपाडा संघाकडून एक रायडर खंडाळे संघाच्या कोर्टच्या बाहेर बसला जातोय. रितेश 2 विरुद्ध 1 अशी रितेशची रेड. सुपर टॅकल ऑन आहे. जर्सी नंबर 8 रेड वरती इथे मात्र बोनस प्लस 1 पॉइंट. इथे मात्र आणि हा नांदेड नांदेपाडा या संघाने